लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध आहे. मानसिक स्थिती चांगली असेल तरच लैंगिक आरोग्य चांगलं राहतं, असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहन आगाशे यांनी केलं. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेच्या वतीनं घेतलेल्या राज्यस्तरीय लैंगिक शास्त्र वैद्यकीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कोल्हापुरातील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात 2 दिवसीय राज्यस्तरीय वैद्यकीय लैंगिक शास्त्र परिषद घेण्यात आली. या परिषदेची सांगता यौन साक्षरता आरोग्य संवाद या कार्यक्रमानं झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसंवादात डॉक्टर आगाशे यांनी लैंगिक आरोग्यासंबंधी जागरूकता, समज आणि सुरक्षितता या विषयावर नागरिकांशी संवाद साधला. लैंगिक आरोग्याबाबत अनेक गैरसमज आणि चुकीच्या धारणा आहेत असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर मानसी जैन, डॉक्टर प्रसन्न गद्रे, योगतज्ञ देवयानी एस, निरंजन मेढेकर, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर मदन कांबळे यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. मुलांमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल याबद्दल त्यांना वेळीच माहिती देणं गरजेचं आहे. औषधांच्या अतिवापरामुळे लैंगिकतेवर परिणाम होतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्यावीत. चिंता, नैराश्य, ताणतणाव यामुळे लैंगिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यानं योगा, प्राणायाम करणं आवश्यक आहे असा सल्ला चर्चासत्राद्वारे देण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर एम.जे. नागावकर, डॉक्टर रणजित किल्लेदार, डॉक्टर प्रशांत शहा, डॉक्टर प्रसाद हलकर्णीकर, डॉक्टर गौरी साईप्रसाद, डॉक्टर रूपा नागावकर, डॉक्टर अस्मिता भागवत, डॉक्टर गौरी केणी यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित होते.